नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, ऋषीमुळे आता गौरी आणि अन्नपूर्णा आजींची भेट होणार. तर दुसरीकडे मात्र कमळीला आणि गौरीला एकत्र पाहून अन्नपूर्णा आजींना सर्वात मोठा धक्का बसणार. आणि मित्रांनो, आता भूतकाळ सगळा काही कमळीसमोर उघडकीस येणार आहे. तर नक्की काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, कमळीला आणि गौरीला एकत्र पाहून अन्नपूर्णा आजींना सगळ्यात मोठा धक्का बसतो. पण या धक्क्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आणि अन्नपूर्णा आजींसमोर सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे हीच येते की तिला समजतं की तिची गौरी म्हणजेच तिची मोठी सून आणि तिची खरी नात म्हणजे कमळीच आहे. हे सगळं सत्य आता अन्नपूर्णा आजींसमोर बाहेर येतं. पण मित्रांनो, आता हे सत्य येण्याच्या अगोदर मात्र यामध्ये सगळ्यात मोलाचा वाटा असतो आपल्या ऋषीचा. तुम्ही पाहिलंच असेल की ऋषा आता कमळीच्या गावालाच आहे आणि तिकडून रिटर्न मुंबईला येण्याचा तर ऋषीने पण विचार सोडलेला आहे. कारण की ऋषीला वाटतं की जोपर्यंत कमळी मुंबईला येत नाही तोपर्यंत मी मुंबईला जाऊन तरी करणार काय. त्याच्यामुळे ऋषीने आता ऋषी आणि कमळीच्या प्रेमाला पण सुरुवात आता गावाकडेच झाली होती आणि त्यांचं प्रेम पण आता गावाकडे जास्त वाढतं. तर ह्या कहाणीमध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी येते की अनिका पण त्याच गावाला जाऊन पोचते. आणि महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो हीच ठरते की आता अनिकाला देखील समजतं की ऋषी नेमकं काय काम करतोय. आणि त्यावेळेस मात्र अनिका पण आता ऋषीपाशीच राहण्याचा निर्णय घेते आणि म्हणते की मी माझ्या ऋषीची इथं काळजी घेईल. म्हणजेच मित्रांनो, सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी ठरणार आहे की आता मात्र अनिका तिथे आल्यामुळे सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे नयनताराला ही खबर समजणार आहे की ऋषी कमळीच्या गावाला आहे ते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे अशी ठरते मित्रांनो की तुम्हाला माहितीच आहे की आपल्या अन्नपूर्णा आजींचं आणि कमळीचं कॉलवरती बोलणं होत नाही. त्याच्यामुळे बंड्या चक्क आपल्या सरू काकीकडे तो कॉल देतो आणि त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजी आपल्या सरूसोबत बोलत असतात. त्यावेळेस मात्र त्यांना जाणवतं की हीच खरी त्यांची पहिली मोठी सून होती ते. म्हणजेच त्यांना सगळं समजतं की आता ह्या आवाज तर सेम टू सेम माझ्या गौरीसारखा आहे म्हणून. म्हणजेच मित्रांनो, आता त्या ठिकाणी ऋषी पण असतो आणि ऋषीला पण समजतं की नेमकंच अन्नपूर्णा आजी, साधना मावशींनी स्वतःचं नाव बदलणं आणि अन्नपूर्णा आजी आणि यांचं काही ना काहीतरी रिलेशन नक्की आहे हे मात्र ऋषीला समजलेलं असतं. कारण की त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहिल्याच्यानंतर ऋषीला पूर्णपणे डाऊट येतो की साधना मावशी म्हणजेच आता कमळीची आई माझ्यापासून काही ना काहीतरी लपवते. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी मी सगळं सत्य विचारून घेणार म्हणजे घेणारच. आणि आता ऋषीने ठरवलेला निर्णय जो असतो तो आता तो पार पाडायचाच ठरवतो. तर दुसरीकडे मात्र आता नयनताराला सगळ्यात भयंकर गोष्ट ही समजते की म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की माजुरडी अनिका नयनताराला कॉल करून सांगते आणि म्हणते की तारा आंटी, मी तुला सांगितलं होतं ना की तू ऋषीची काळजी नीट घेऊ शकत नाही. तुझ्यामुळे तो ऋष या गावच्या कमळीच्या गावापर्यंत येऊन पोचलेला आहे. आणि ही सगळी बातमी ज्यावेळेस मात्र नयनताराला कळते त्यावेळेस मात्र तिला राग एवढा प्रचंड येतो की काही सांगायलाच नको. कारण आता एकच असतं मित्रांनो, कारण की नयनताराला समजतं की हे सगळं त्या कमळीमुळे झालं आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या आता मला त्या कमळीच्या गावाला गेलं पाहिजे, माझ्या ऋषीला तिथून घेऊन इथपर्यंत आलं पाहिजे. आणि मित्रांनो, आपला ऋषी कमळीच्या प्रेमात एवढा वेडा झालेला असतो की तो चक्क आता त्या गावामध्ये काम देखील करत असतो. तुम्ही पाहिलंच असेल. आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट अशी ठरते की आता ज्यावेळेस मात्र राजन त्या ठिकाणी येतो आणि राजन म्हणतो की अगं आई तू कमळीच्या आईसोबत बोलली का. तर त्यावेळेस मात्र आता अन्नपूर्णा आजींच्या डोळ्यातलं पाणी पाहून राजनला एक गोष्ट तर समजते की नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. तर अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे राजन, मी कमळीच्या आईसोबत बोलले पण मला असं का वाटत होतं की तो आवाज सेम टू सेम तुझ्या गौरीसारखा होता म्हणून. म्हणजे हे सगळं कळाल्याच्या नंतर राजन म्हणतो की आई खरंच तुला वाटलं ती गौरी होती. तर हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र अन्नपूर्णा आजी म्हणते की माझाच काहीतरी भास आणि माझीच काहीतरी चूक होत असेल, कारण की मला सारखं असं वाटतं की गौरीचाच आवाज आहे तो. आणि राजनला पण डाऊट राहून येतो की म्हणतो की आई, आता कमळीची तर मला जास्तच काळजी वाटायला लागली. त्याच्यामुळे आपण पण एकदा कमळीच्या गावाला जाऊन यायचं का, नेमकं तिच्यासोबत काय घडलंय ते पाहिला. तर दुसरीकडे मात्र अनिका त्या ठिकाणी गेलेली असते, तुम्हाला आधीपासून माहीतच आहे. तर आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट हीच असते की आता अनिकाला माहीत असतं की त्या गावातून आता ऋषीला कसं घेऊन जायचं. कारण की दुसरीकडे ती कमळी आणि निंगी अनिकाची चांगलीच फजिती करायचं ठरवतात आणि ते तिची फजिती देखील चांगल्याच प्रकारे करतात. तर दुसरीकडे मात्र अनिका ऋषीला घेऊन तिथून जायचं ठरवते. पण मात्र ऋषी म्हणतो की जोपर्यंत कमळी इथून त्या मुंबईला येणार नाही तोपर्यंत मी हे गाव सोडून कुठेच जाणार नाही. तर दुसरीकडे मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी ठरते की अन्नपूर्णा आजी डायरेक्ट देवासमोर जाते आणि हात जोडते आणि म्हणते की हा कसला संकेत आहे, मला असं सारखा भास का होतोय, मला तो आवाज माझ्या गौरीसारखा का वाटतोय. म्हणजेच आता अन्नपूर्णा आजीचा संशय अगदी खरा ठरलेला असतो. पण मित्रांनो, आता अन्नपूर्णा आजींना अजून पण डाऊट असा येत असतो की याच्या अगोदर पण तिने खूप सारे प्रयत्न केले पण त्या सगळ्या प्रयत्नात तिला अपयश आलं असं तिला वाटत असतं. पण आता त्याच्यामुळे अन्नपूर्णा आजी म्हणते की मी काय करू, जाऊ का नको तिकडे. आणि मित्रांनो, सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट हाच आहे की आता तिकडे ऋषीला समजतं की अन्नपूर्णा आजी आणि ह्या साधना मावशी म्हणजेच गौरी ह्यांचं काही ना काही नातं 100% फिक्स आहे. म्हणजेच आता मित्रांनो, सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट असा ठरतो की पुढे ऋषी अन्नपूर्णा आजींच्या खातीर म्हणजेच तुम्हाला माहितीच असेल की आता ऋषी ठरवतो की काही जरी झालं तरी कमळीच्या आईला तो सत्य विचारूनच राहणार आणि कमळीच्या आईला तो सगळं सत्य विचारायला सुरुवात करतो.
आणि त्याला असं काय काय सत्य समजतं की त्याच्यानंतर ऋषीला देखील एवढा प्रचंड मोठा धक्का बसतो की काही सांगायलाच नको. कारण की कमळीला जे जे अधिकार आत्तापर्यंत भेटायला पाहिजे होते त्या गावच्या अनिकाला भेटतात हे त्याला समजतं. कारण की असल्या मुलीला भेटण्यापेक्षा ही कमळी किती डिझर्विंग आहे हे ऋषीला समजतं. म्हणजेच मित्रांनो, अगोदर तर साधना मावशी म्हणजेच कमळीची आई सांगायला पूर्णपणे नकार देते आणि म्हणते की असं काहीच नाही ऋषी बाबा जसं तुम्ही समजताय. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच असते की आता ऋषीला माहीत असतं की काही ना काही नक्कीच रिलेशनशिप आहे, त्याच्यामुळे मात्र हे सगळं चालू आहे. तर दुसरीकडे मात्र आता ऋषी सगळं काही प्रकरण आता स्वतःच्या हातात घेतो आणि ऋषी म्हणतो की आता काही जरी झालं तरी अन्नपूर्णा आजी आणि कमळीच्या आईची मी भेट करून देणार म्हणजे देणारच. आणि त्याच्यासाठीच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी ठरते की पुढे आता अन्नपूर्णा आजींना समजतं की कमळीचे आजोबा आता ह्या जगात राहिले नाहीत, त्याच्यामुळे मात्र कमळी आता मुंबईला येण्यास नकार देते. तर अन्नपूर्णा आजी स्वतः आता कमळीला आणण्यासाठी त्या गावाला जाणार असते. दुसरीकडे मात्र कमळी आणि ऋषी तिथेच आहेत, तुम्हाला आधीपासून माहीतच आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आता की ऋषी ज्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की कमळीच्या आईला सगळं सत्य विचारत असतो, त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की कमळीच्या आईच्या डोळ्यात सगळं ऋषीला दिसत असतं, पण कमळीची आई खोटं बोलत असते. म्हणजे ऋषीला कळतं की काही ना काही सत्य 100% लपवलं जातं आहे. आणि ऋषी कमळीला म्हणतो की कमळे, तुझ्याकडे काही तुझा फॅमिली फोटो आहे का, तुझ्या वडिलांचा फोटो असं काय आहे का? तर त्यावेळेस मात्र आता कमळी ऋषीला सांगते की म्हणते की मला तर आईने आजपर्यंत वडिलांबाबत म्हणजे माझ्या पप्पांबाबत काहीच मला सांगितलं नाही. आम्हाला लहानाचं मोठं केलं आमच्या आबांनी, म्हणजेच त्यांच्याबाबत तिला काहीच माहीत नसतं. मग ऋषीला आता पूर्णपणे संशय येतो की नक्कीच काही ना काही घोटाळा आहे, त्याच्यामुळे त्याला शोधून काढलाच पाहिजे. तर मित्रांनो सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे ऋषीला आता एक असा फोटो सापडतो, तो म्हणजे सगळ्यात कहाणीचा ट्विस्टच बदलून टाकतो. म्हणजेच तुम्हाला माहीत असेल की आपल्या गौरीचं आणि सोबतच राजन सरांचं ज्यावेळेस लग्न झालं होतं त्यावेळेस मात्र त्यांनी काही फोटो काढले होते आणि त्यावेळेस मात्र ते फोटो आता कमळीच्या आईच्या पेटीमध्ये असतात आणि ते फोटो ऋषीला सापडतात आणि ऋषीचा संशयच मिटतो. ऋषी म्हणतो की आत्तापर्यंत मग ह्या अशा या ठिकाणी का राहतात, यांच्याकडे एवढा पैसा प्रॉपर्टी ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ते राजन काकांना सोडून इकडे का राहत असतील, नेमकी कहाणी काय आहे, नेमकं सत्य काय आहे याबाबत आता ऋषी शोध घ्यायचं ठरवतो. तर आता पुढे सगळ्यात इंटरेस्टिंग कहाणीमध्ये ट्विस्ट येतो की आता कमळी फायनली मुंबईला जायला तयार होताना तुम्ही पाहाल. तर दुसरीकडे आता नयनतारा पण त्याच गावाला निघालेली असते, तर एकीकडे अन्नपूर्णा आजी पण त्याच गावाला येणार असते, कारण की नयनताराला तिच्या मुलाला कमळीच्या तावडीतून न्यायचं असतं. तर दुसरीकडे मात्र अन्नपूर्णा आजींना कमळीची भेट घ्यायची असते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ऋषीला आपल्या कमळी आणि सोबतच मात्र कमळीची आई सरू ह्या दोघींमध्ये देखील खूप मोठा काहीतरी गैरसमज आहे तो दूर करायचा असतो. म्हणजेच ऋषीला असं वाटत असतं की कमळीच्या आईने काही ना काही सत्य एवढं मोठं लपवून ठेवलं आहे कमळीपासून की त्याचा पश्चाताप पुढे जाऊन खूप मोठा होणार आहे. त्याच्यामुळे ऋषी सारखाच कमळीच्या आईला विचारत असतो की नक्की काय घडलं आहे, मला खरं खरं सांगा, प्लीज सांगा. पण कमळीची आई सांगायला काहीच तयार नसते. तर पुढे मात्र आता ज्यावेळेस कमळी मुंबईला निघणार असते त्याच वेळेस मात्र आता नयनताराची पण एंट्री होते, दुसरीकडे मात्र अन्नपूर्णा आजींची पण एंट्री होते. आणि मित्रांनो समोर पाहता तर काय, म्हणजेच आपली सरू आणि कमळी एकमेकांना मिठी मारत असतात आणि त्या दोघींना एकत्र पाहून आपल्या अन्नपूर्णा आजींना सगळ्यात मोठा धक्का बसतो. कारण की अन्नपूर्णा आजींना समजतं ही तर त्यांची गौरी आहे आणि सोबतच मात्र आपली कमळी आहे. मग नक्की भानगड काय आहे हे सगळं सत्य आता मित्रांनो पुढे बाहेर येणार आहे. म्हणजेच खूप साऱ्या गोष्टी आता पुढे तुम्हाला पाहायला भेटतील ज्याच्यावरती तुम्ही आत्तापर्यंत कधी विचार पण केला नसेल, अशा गोष्टी तुम्ही पुढे पाहाल. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पुढं लवकर येणाऱ्या भागांमध्ये पाहाल. तोपर्यंत व्हिडिओवरती नसेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन तर ऑन कराच आणि जाता जाता या व्हिडिओला हाईप नक्की करा. हाईपचं बटन असतं, हाईप दाबा.